अवैध गौण खनिज उत्खननावर ड्रोनचा वॉच। अवैध उत्खनन थांबवण्यासाठी फायदेशीर, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय। पुणे विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रांची तपासणी होणार। संलग्नित महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांची तपासणी करणार। वाघोलीतील पेपर लीक प्रकरणानंतर महत्त्वाचा निर्णय। तुळजाभवानी मंदिरामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा। मंदिराच्या गाभाऱ्यात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा। बीडमध्ये वारकऱ्यांचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर झाडावर चढत टाळ वाजवत आंदोलन। एकनाथ महाराज मठ संस्थानातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन। वाशिमच्या कामरगावमध्ये पाणीपुरवठा ठप्प। गेल्या आठवड्यापासून गावात पाणी नाही। नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ। 2 दिवसात 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह। काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस पुन्हा परतणार। राज्यात वादळी पावसाची शक्यता। काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। यवतमाळच्या उमरखेड येथे भीषण अपघात। शॉर्ट सर्किटमुळे चारचाकी वाहनाला भीषण आग। आगीमध्ये वाहन जळून खाक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।